नमस्कार मित्रांनो, माझं नाव अतुल ठाकूर. लाईफ कॅटलिस्ट प्रायव्हेट लिमिटेड आमच्या या कंपनीतर्फे आम्ही असंख्य व्यावसायिकांचे ट्रेनिंग घेत असतो. आणि मागच्या 20 वर्षात आमचा जो काही अनुभव आहे, त्या अनुभवातून तुमच्यासोबत ह्या व्हिडिओद्वारे काही गोष्टी शेअर करून तुम्हाला त्याचा फायदा व्हावा हा उद्देश. कारण आपण जे तिसऱ्या नंबरची इकॉनॉमी होण्याचा उद्दिष्ट ठरवलेलं आहे, ते तेव्हाच पूर्ण होणार आहे जेव्हा प्रत्येक उद्योजक हा मी यशस्वी कसा होईल याविषयी विचार करेल आणि आमचं त्यामध्ये काहीतरी कॉन्ट्रीब्युशन असावं हा आमचा उद्देश. मित्रांनो, व्हिडिओच्या टायटलमध्येच तुम्ही पाहिलं असेल की 2 प्रकारे बिझनेस करता येतो आणि तुम्हाला कुठल्या प्रकारे बिझनेस करायचा हा आपला प्रत्येकाचा चॉईस आहे. अनुभव असा आहे की आम्ही काही ट्रेनिंगच्या निमित्त आम्ही इथून संभाजीनगरहून नांदेडकडे जात होतो. मध्येच भूक लागली म्हणून एका ठिकाणी थांबलो एका हॉटेलमध्ये, आणि जो ऑर्डर घ्यायला आला होता त्याला आम्ही बऱ्याचशा बाकीच्या ऑर्डरसोबत एक काजू करी म्हणून ऑर्डर दिली. जसंही त्यांनी काजू करी हे नाव ऐकलं तसं तो म्हणाला, सर काजू करी आत्ता यावेळेस देता येणार नाही. आम्ही त्याला विचारलं काय झालं, त्याच्या काही वेळा ठरलेल्या आहेत का? तो म्हणे नाही सर, मालक बाहेर गेलेले. थोडंसं आमचं कुतूहल अजून वाढलं की मालक बाहेर गेलेत आणि काजू करी याचा संबंध काय. तर तो म्हणाला, सर त्याचं काय आहे, काजू ज्या बरणीत ठेवलेले असतात ते बरणी कुलपात आहे आणि ते कुलपाची किल्ली फक्त मालकाकडे, त्यामुळे आत्ता या क्षणी काजू करी तुम्हाला सर्व होणार. आम्ही विचार केला असं का बरं असेल, त्याला प्रश्न विचारला असं का. तो म्हणाला नाही सर, ते काय त्यांचा आमच्या कुकवर विश्वास नाही आहे, त्यामुळे ते मोजून देतात काजू. आता ही गंमत आहे, पण यावरून एक व्यवसाय करण्याची पद्धत लक्षात येते की ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत ती मी माझ्या कंट्रोलमध्ये ठेवेल, किंवा सगळ्याच गोष्टी मी माझ्या कंट्रोलमध्ये ठेवेल, माझ्याशिवाय कुठली गोष्ट झाली नाही. मग त्याला विचारलं किती वर्ष झाली हा बिझनेस करताय तुम्ही. त्यांनी सांगितलं सर आता 10 वर्ष होत आली. आणि हॉटेलची परिस्थिती पाहता लक्षात आलं की हॉटेल फारसं ग्रो झालेलं नाही आहे, किंवा त्याचा हॉटेल बिझनेस कमी झाला असेल. हा एक झाला. आता नाव लेट्स गो टू द अनदर, जो मी म्हणालोय 32 वर्षानंतर स्वतःच्याच हॉटेलला, पंचतारांकित हॉटेलला भेट देणारा मालक. आम्ही आमची ट्रेनिंग प्रोग्राम्स संभाजीनगरमध्ये एका 3 स्टार हॉटेलमध्ये करतो. आणि एकदा आम्ही त्या प्रोग्रामसाठी सकाळी गेल्यानंतर सगळीकडे लगबग चालू होती, सगळेजण अगदी समारंभ असल्यासारखे इकडे तिकडे धावपळ करत होते. आणि आम्हाला असं जाणवलं काहीतरी विशेष आहे. आमच्या त्या रेग्युलर मॅनेजरला त्याला बोलून विचारलं नेमकं काय आहे इथे, आज एवढी धावपळ काय. त्यांनी सांगितलं सर आमच्या आज 32 वर्षानंतर आज आमचे मालक पहिल्यांदा येत आहेत. आम्हाला आश्चर्य वाटलं. 11 एकरची प्रॉपर्टी, 3 स्टार हॉटेल, एवढा मोठा व्याप असलेल्या हॉटेलचा ओनर 32 वर्षानंतर स्वतःच्याच हॉटेलला व्हिजिट द्यायला येतो. आम्ही त्या मॅनेजरला विचारलं इतके दिवसात आले नाही ते. तेवढे नाही सर, त्यांना कधी यावं वाटलं नाही किंवा गरज पण नाही पडली, कारण सगळं व्यवस्थित चालू आहे, आमच्याकडे सगळ्या व्यवस्थित सिस्टीम्स लावलेल्या आहेत आणि त्यांचे इतर असंख्य उद्योग आहेत, म्हणून त्यांना कदाचित इथे यावं असं वाटलं नाही. नाव इमॅजिन या प्रकारचा बिझनेस करणं, ज्याच्यामध्ये ओनर स्वतःच्या हॉटेलला, जी 11 एकरची प्रॉपर्टी आहे औरंगाबादच्या प्राईम लोकेशनला, संभाजीनगरच्या प्राईम लोकेशनला, तिथे 32 वर्षानंतर येतो. आणि त्या व्यक्तीचे असंख्य बिझनेस आहेत. इकडे काजूची बरणी सांभाळणारा, ज्याचा व्यवसाय 10 वर्षात आहे तिथेच आहे किंवा कमी झालाय, इकडे हा 32 वर्षानंतर स्वतःच्या प्रॉपर्टीला भेट देणारा. दोन्ही प्रकारे बिझनेस करता येतात मित्रांनो. एक, सिस्टम बेस्ड बिझनेस उभा करा. सिस्टम विल टेक केअर ऑफ युअर बिझनेस. तुम्ही तिथे असाल नसाल तरी पण बिझनेस चालू राहील, मग तुमचं नेक्स्ट जनरेशन पण ते सांभाळेल. किंवा एकीकडे छोट्या गोष्टी मीच सांभाळेल किंवा माझ्या थ्रूच गेल्या पाहिजे, या मनोवृत्ती डेव्हलप करायची आणि प्रत्येक गोष्ट स्वतःच्या कंट्रोलमध्ये ठेवायची. मग ती काजूची बरणी असेल की चेकबुक असेल की बँकेत जाणं असेल, महत्त्वाचे डील्स असतील, प्रत्येक गोष्ट मीच करणार. आज आपल्याकडे 80% बिझनेस फेल होण्याचं प्रमुख कारण हे आहे की ओनर्स प्रत्येक गोष्ट स्वतः करायचा प्रयत्न करतात आणि त्यांना लक्षातच येत नाही की दे आर इनसफिशियंट टू हँडल दिस. ते सगळं हँडल नाही करू शकत. बिझनेस हा जर बिझनेस सारखा सिस्टीम थ्रू झाला तरच होऊ शकतो. बँका बघा, तुम्ही कुठल्याही बँकेमध्ये जाल तर तुम्हाला तिथे माहीत पण नसतं आज कॅशियर कोण आहे, बदलून गेला तरी कळत नाही, पण बँका चालू राहतात. आपल्याकडचा एक माणूस सोडून गेला आणि जर बिझनेस चालत नसेल तर काहीतरी चुकतंय, याच्यावर विचार व्हायला हवा. त्यामुळे या व्हिडिओतून तुम्हाला एकच मला संदेश द्यायचा आहे की तुम्ही जर व्यावसायिक असाल
तर तुम्हाला हे ठरवायचं आहे की तुम्हाला 32 वर्षांनी व्हिजिट देणारा मालक व्हायचं आहे आणि असंख्य बिझनेस निर्माण करायचे आहेत की काजूची बरणी सांभाळत स्वतःचा बिझनेस आहे तिथेच श्रिंक करून बिझनेस गेला तरी चालेल पण कंट्रोल सुटला नाही पाहिजे या मनोवृत्तीत बिझनेस सुरू करायचा. दोन्ही चॉईसेस आपले आहेत मित्रांनो. आज आपण इथेच थांबूया. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या व्यापारी मित्रांना पण फॉरवर्ड करा, उद्योजकांना फॉरवर्ड करा. कदाचित त्यांना यातून काही बेनिफिट होऊ शकतं. नमस्कार.